हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा माझा न्यू चॅनल आहे आणि हा माझा व्हिडिओ नंबर 2. हो, आज मी नवीन नवीन व्हिडिओ शूट करत आहे. नवीन नवीन माझा एक्सपिरियन्स असणार आहे. आता मी वरण भाताचा कुकर लावत आहे माझ्या बाळासाठी. माझं बाळ आहे 4 वर्षाचं, त्याचं नाव आहे सहस्रांशू. तर आता सकाळी सकाळी वरण भाताचं कुकर लावून ठेवून देते, म्हणजे जेव्हा त्याला भूक लागेल तो उठून खाऊ शकतो. आणि तुम्ही इथे आता जे मंत्र ऐकले ना, ते मंत्र होते हनुमानजीचे मंत्र. आता इथे भाजीची तयारी पण करून घेते. तो झोपलेला आहे, तोपर्यंत माझी जेवढे कामं आटोपतात ना तेवढे मी करण्याचा प्रयत्न करत असते. तर भाजी, चपाती, वरण भात हे जर सगळं झालं ना, मग तो उठल्यानंतर त्याचं कसं असतं की मम्मा तू मला घेऊन बस. तर बघ त्याचा आवाज आलाच आई म्हणून. पण आतापर्यंत तो बेडवरच आहे झोपलेला, अजून उठलेला नाही आहे. तोपर्यंत माझी भाजी चपाती होऊन जाते. तर मी ते भाजी चपाती करायसाठी आता भाजी फोडणी टाकायसाठी तयारी करत आहे. तर आता इथे मी कमी तिखटाचीच भाजी करते, कारण की सहस्रांशूला पण मी भाजी देत असते रोज डेली. तर त्याला असं मी कधीच ठेवलेलं नाही की बेटा तू कमी तिखटाची भाजी कर. नाही, आम्ही जे खातो ना तीच भाजी आम्ही त्याला देतो. फक्त मी कमी तिखटाची करते, म्हणजे तो पण इझिली खाऊ शकला पाहिजे अशी. तर मी इथे सांडग्यांची भाजी करत आहे, आणि आमच्या विदर्भात त्याला वड्यांची भाजी म्हणते. आता हा बघा कसं झोपलेला आहे, शांत निवांत. एकाई म्हणून आवाज दिला आणि झोपला परत. तर आता याला उठवते आणि याला दूध देते आधी, आणि मग त्याच्यानंतर याची सकाळ सुरू होणार माझ्या बाळाची. गुड मॉर्निंग सहस्रांशू. तर आता इथे मी त्याला दूध गरम करून देऊन देते, म्हणजे तो दूध पीत पीत माझ्याशी गप्पा करत करत त्याचं एक रुटीन कंप्लीट होते. म्हणजे अर्धा तास तो माझ्यासोबत टाइम स्पेंड करतो मॉर्निंगला. हा डेली रुटीन आहे याचा. जोपर्यंत तो आपल्या मम्माला घेऊन बसणार नाही ना, तोपर्यंत त्याची मॉर्निंगच होत नाही. बघा कसा मला मूज दाखवतोय ना. असं मस्ती करायला पाहिजे त्याला. आणि ते कोणी जास्त फ्रेंड नाही आहे त्याचे, त्यामुळे मग मी फक्त त्याला जेवण करताना, दूध देताना थोड्या वेळ टीव्ही दाखवते, आणि बघ कसा हसतोय तो. पण त्याला मोबाईलची सवय नाही आहे, मी त्याला कधीच मोबाईलची सवय लावली नाही. त्यामुळे तो कधी जेवण करताना किंवा दूध पिताना मला मोबाईल कधीच मागत नाही तो. पण आजकाल ना त्याला ते टीव्हीची सवय खूप लागली आहे. बघा तुम्हाला कसा मूज दाखवतोय. जवळ येऊन दाखवतोय. आता ना मला आवर करायचं आहे, कारण की त्याचं तर झालं अर्धा तास त्याला देऊन झालेला. माझा पण आवर पण करणं जरुरी आहे. आणि मला कधी कधी ना खरंच कंटाळा येतो की इतकं कसं मी आवर करत बसू. पण मग मी कधी कधी ना काय करते, सगळं सोडते आणि तशीच निवांत बसते, थकून जाते. तर आता बघा हे सगळे कामं आटपट आटपट इतकं थकून जातं ना. शेवटी आता मी बसली इथे आणि थोडंसं पाणी पिऊन निवांत बसते. म्हणजे 5-10 मिनिटाचा ब्रेक घेते, आणि ब्रेक घेतल्यानंतर मग परत कामं सुरू करेल. तर असं माझा दिवसाचा पूर्ण रुटीन असतो. त्यानंतर माझे स्वतःचे पण ओन कामं असतात. आधी याचे सगळे कामं कंप्लीट करते सहस्रांशूच्या रिलेटेड सगळं काही मी त्याला ओके करून देते. त्यानंतरच मी माझी कामं हातात घेते. आणि मग माझी कामं हातात घेतल्यानंतर ते दिवसभर चालतात. आणि सोबत घरचं पण क्लिनिंग आहे, घर पण सांभाळायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना मी एकटी मॅनेज करते. सध्या माझ्याकडे मावशी नाही आहेत कामाला, त्यामुळे मग मी आता हे सगळं एकटी मॅनेज करते. तर अंशूचं आता खेळणं सुरू झालेलं आहे, आणि मी माझी बाकीची कामं आटोपते. सोबतच आता माझे हस्बंड इकडे बसलेले आहे, गरमी होत होतं त्यांना. तर ते म्हटले की मी हॉलमध्ये बसून माझं ऑफिसचं वर्क कंप्लीट करतो. आता जेवणाची वेळ झालेला, नेमकं आमची लाईट गेली. म्हणजे आम्ही जेवण करायला बसलो, यांच्या मीटिंग्स झाल्या, आणि आता म्हटलं जेवण करू, तर नेमकं लाईट गेली. आणि आता सहस्रांशूचं बघा काय बोलणं सुरू आहे की मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं. त्याचं रोजचं असतं, तो पूर्ण प्रॉपर जेवण करायला बघत नाही. पण आम्ही ट्राय करतो की त्याला हे असं कर, तसं कर, असं खा, तसं खा. आता काय म्हणतो बघा. आता जेव्हा आजीला जेव्हा त्याच्या बाबांचे सगळे पैसे मिळेल ना, तेव्हा कोणाच्या त्या बेबीच्या? हा हा. जेव्हा ते ब्लू कलरच्या शर्टच्या ब्लाउजच्या बाबांच्या पैसे जेव्हा एक काही आलं 2 16 पोलीस पकडेन अरे मला बापरे, फोन करून. असं किती सांगितलं स्मार्ट आहे. त्यांनी? नाही, मी असं बघितलं आणि तुला सांगतोय. अच्छा. सगळ्यात पहिले बघशील, फक्त तिकडे बघत राह. वॉटर अजून काय ड्रिंक केलं, ज्यूस केलं का? ज्यूस पित होता का मी? मग काय पित होतं ते सांग बरं. माझ्या ग्लासामध्ये ज्यूस दिसलं. ज्यूस दिसलं. व्हाईट कलरचं काय पिलास ते मला काय काय पिलं? त्यात तरी तरी सांगा. हा ताक पिला.
हम्म. आणि दुसरं अजून काय तरी पिलं अजून तू तोंडाचा हात काढ म्हणजे समजेल. अरे मी पिलं ना मिल्क नाही पिलं. नाही आवडलं तुला मी मिल्क खूप आंबट होत होता म्हणून आंबट सारखं हो आंबट कसं काय राहणार ताक असं शाळेला आणि त्याने सगळं पूर्ण स्टोरी सांगितली की टी व्हीमध्ये असताना काय काय कोणते कार्टून बघितले, त्या कार्टूनमध्ये त्यांच्या मम्मीने काय त्यांना सजेशन दिलं, काय गुड बिहेव केला त्या मुलांनी, काय बॅड बिहेव केला, हे सगळं तुम्हाला येऊन सांगतो. ते त्याचा डेली रुटीन आहे. म्हणजे डेली तो टी व्हीमध्ये काहीतरी नवीन कार्टून बघतो नाही ते नवीन सगळं मला येऊन सांगतो की मम्मा त्यांनी असं म्हटलं. म्हणजे तो स्वतःला म्हणतो मग मला त्यांनी असं म्हटलं, मला नाही आवडलं तो. म्हणजे त्याला असं वाटतं की ते बोलत राहते. तुम्हाला डेली सांगतो की मम्मा ते असे खेळत होतात, त्यांची मम्मी अशी म्हणत होती, मग ते अशी जेवण केले, मग त्यांनी असं झोपी केली, असे सगळं मला तो इन्फॉर्मेशन देत असतं. तर असे छोट्या छोट्या बाळाच्या तोंडातले जे छोटे छोटे शब्द असतात ते पूर्ण दिवस आपला एकदम फ्रेश करून देतात. आपल्या दिवसभराचा थकवा, आपल्या दिवसभराचे स्ट्रेस लेवल किंवा आपलं जे काही काम असतं त्यातून आपण थोडं साईडला निघून आपण आपल्या बाळासोबत थोडा जो टाईम स्पेंड करतो तो अमेझिंग असते. म्हणजे आपण रिफ्रेशमेंट म्हणू शकतो त्याला. तर तसा माझा सहस्त्रांशीचा बॉन्ड आहे की तो आला आणि मला काहीतरी असं छान छान सांगितलं की मी एकदम फ्रेश होऊन जाते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि ही स्वरयम वेबसाईट आहे, याच्यावरून तुम्ही ड्रायफ्रूट बाय करू शकता. थँक्यू.